लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बोलठाणच्या वाघोबा यात्रेला सुरुवात। शेतमालास भाव नसल्याने यात्रेवर पडसाद उमटत आहेत। नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील पूर्व भागात असलेल्या बोलठाण येथील सालाबादप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून गुरुवार दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी वार्षिक यात्रेस सुरुवात झाली। येथील यात्रोत्सवास वाघोबाची यात्रा या नावाने ओळखले जाते। यावर्षी मोठ्या प्रमाणात बोलठाण व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेर येऊन गेल्याने तसेच चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टी व नगदी पीक असलेला मका, उन्हाळ कांदा, लाल कांदा, कापूस इत्यादी पिकांना भाव मिळत नसल्याने शेतकरी बांधव चिंतातूर झाला असल्यामुळे वाघोबा यात्रा उत्सवावर मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले असल्याचे येथील व्यावसायिकांनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजचे नांदगाव तालुका पत्रकार मुक्ताराम बागुल यांच्याशी बोलताना सांगितले। हा यात्रोत्सव पंचक्रोशीतील सर्वात मोठा यात्रोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे। खवय्यांसाठी मोठमोठे हॉटेल, भांड्यांची दुकाने, महिलांसाठी विविध प्रकारचे सौंदर्य प्रसाधनांची दुकाने, खेळण्यांची दुकाने, गगनाला भिडणारी पाळणे, चप्पलची दुकाने, कापडांची दुकाने, बांगड्यांची दुकाने यासह विविध प्रकारचे व्यवसाय करणारे व्यावसायिक येथे आहेत। या व्यावसायिकांनी यावर्षी वाघोबा महाराज यांच्या दर्शनासाठी म्हणावी तशी गर्दी नसल्याने आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे। मागील वर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होती, त्यामुळे आम्हाला व्यवसायातून उत्पन्न मिळाले होते, परंतु यावर्षी मात्र नागरिकांची व भाविकांची म्हणावी तशी गर्दी नसल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम झाला असून आम्ही गुंतवलेल्या भांडवलाचे देखील पैसे वसूल होत नसून पुढेही होणार नाही असे चिन्ह दिसत आहे, असे बोलठाण येथील यात्रेतील भांडे विक्रेते आणि बांगड्या विक्रेत्यांनी नांदगाव तालुका पत्रकार मुक्ताराम बागुल यांच्याशी बोलताना म्हटले आहे। आपलं नाव काय भाऊ? मुस्ताक सय्यद आणि मनियार, राहणारा बोलठाण। बरं, आपलं जो आता यात्रा वाघोबा यात्रा जी आहे, मागील वर्षापेक्षा यावर्षी थोडी तुम्हाला कशी वाटते? यंदा यात्रा एवढी खास नाही आहे का, बरं लोकांची लय नुकसान झाले। यंदा पिकं नाही, काही नाही, सगळे लोक तुडीला गेले, त्याच्यात नुकसान भरपूर नुकसान झाली। त्याच्यामुळे वाघोबाची यात्रेला भरपूर फटका बसला। आज बरं झालं तुमचं म्हणणं, ते नुकसान झाली, पण तुमचा धंदा कसा झाला यावेळेस? काही नाही, एकदम सकाळपासून बसलं, काही धंदा त्या 200 रुपये आले सकाळपासून फक्त। अरे बाप, म्हणजे कमी 10-12 दिवस यात्रा चालती, पण तुमचा धंदा काही झाला नाही यावेळेस? नाही, मागच्या वर्षी चांगली यात्रा होती, बाकी या वर्षी काहीच नाही। हो, आपलं नाव काय? आरिफ शेख। तर या तुमची जी आता यावर्षी यात्रा जी चालू झाली आपल्या वाघोबाची, हां, तर तुम्हाला धंद्यामध्ये काय वाटतं? धंदा बरा वाटतो का थोडं कमी वाटलाय? धंदा थोडा कमी आहे चालू, म्हणजे मनावशी गर्दी तुमच्याकडे नाही? मनावर तशी गर्दी नाही आहे। लोकांकडे पैशाची फार कमतरता झालेली आहे सध्या। तरी अंदाजे एक कुठून धंदा झाला असं अंदाजे, म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा थोडासा बरा झाला कमी झाला आहे? जत्रा 30-35% भरेल आहे धंद्याच्या बाबतीत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.